ओके, कनेक्ट झालं. स्क्रीन शेअर पण झाली. आता हे करा, काय करा, आपलं ते सॉफ्टवेअर ओपन करा सर. कंटिन्यू करा. सेम क्रिएट कंपनीला क्लिक करा वरती राईट साईडला इथे नाही इथे इथे. ओके, इथे कॅप्स मध्ये तुमचं हे टाका, फॉर्मचं नाव. ओके, बाकी ऍड्रेस वगैरे फिल करा मगासारखंच खाली. बाकी ॲज इट इज सेम राहून दे. हो हो, इथे जे तुम्हाला बिलावर पाहिजे ना तर प्रॉपर टाका. जो बिलिंग ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बिलावर सगळं हाच प्रिंट होईल. ओके सर, आज आपण बघतोय मार्क आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरचा डेमो. ओके, हे नवीन आपले कस्टमर्स आहेत, यांना कम्प्लीट डेमो दिला होता. सॅटिस्फाईड आहे, एकदम युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर सर. हे आता कंपनी क्रिएट करतोय सर आपण इझिली. तुम्ही पण सॉफ्टवेअर डाउनलोड करून इझिली तुम्ही सेटअप डाउनलोड करून तुमची कंपनी क्रिएट करून सॉफ्टवेअर वापरून बघू शकता. खाली GST नंबर टाका सर, बस. ओके, क्रिएट कंपनीला क्लिक केली. हा हॅलो, हा क्रिएट कंपनी. ओके ठीक आहे, एंटर मारा सर. सिटी रत्नागिरी तुला ते एडिट करता येईल तिथे. हो, एंटर मारा, सांगतो तिथून नाही होणार. एंटर मारा. वन डायरेक्ट टाइप करा, हो, नंबर 1. यस, एंटर मारा. पासवर्ड पण सेम 1 टाइप करा, एंटर मारा 2दा. ओके, आता मास्टर मध्ये या. वर डावीकडे फर्स्ट ऑप्शन आहे बघा सर, मास्टर मध्ये या. त्यानं खालून दुसरा ऑप्शन आहे बघा, कंपनी इन्फो. येस, आता इथून चेंज करा तुम्हाला काय चेंज करायचं. ओके, बाकी एकदा स्पेलिंग वगैरे चेक करा, बाकीचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वरचा. चेंज करायचं असेल तर तुमचं तुम्ही इथून करू शकता नेक्स्ट टाइम, कधी काय मोबाईल नंबर चेंज करायचं काय असेल तर. अप्लायला क्लिक करा वरती, अप्लायला राईट साईडला. ओके, हे क्लोज करा. ओके, आता सेम इकडे बघा राईट साईडला आयटम्स ऑप्शन आहे बघा. इथून मास्टर बनवा तुमचे प्रोडक्ट. न्यू ला क्लिक करा. ओके, प्रोडक्टचं नाव टाका. प्रोडक्ट सगळे कॅप्स मध्येच बनवा. याचा तुमच्याकडे HSN कोड वगैरे असेल ना सर? हो आहे ना. हा, HSN कोड टाकावा लागेल 1 टाइम मध्ये. हो, इथे GST चा ते स्लॅब सिलेक्ट करा, कोणता आहे तो, 5, 12, 18. त्याच्या पुढे समोर आहे बघा HSN कोडचा ऑप्शन. हो हो हो, येस. ओके सर, या प्रकारे तुम्ही हे तुमचे प्रोडक्ट बनवून घ्या. जसं आता आपण टाकलं की हा बोला ना सर. HSN कोड टाकून झालं. ओके, आयटम कंपनी, तिथे कंपनी नेम टाकायचं की ऑप्शनल आहे, ऑप्शनल. त्याचे काय जर पाहिजे असेल तर, नाहीतर डायरेक्ट परचेस रेट, सेल प्राइस आणि MRP टाका, आणि ओपनिंग मध्ये तो नंबर ऑफ पॅकेट टाका. होय. ओके, याप्रमाणे बघा, आता आपलं प्रोडक्टचं नाव टाकलंय बघा, पोहा चिवडा 200 ग्राम. ओके, पॅकिंग, त्यांचा टॅक्स. MRP चा पण विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. आता MRP त्याची 108 रुपये आहे. बरोबर. आणि नेक्स्ट लॉट जो येणार आहे माझा, ते MRP डिक्रीज होऊन येणार आहे, 95 येणार आहे. तेव्हा अच्छा, एक मिनिट. मग ह्या कंडिशन मधले आपल्याला म्हणजे वेगवेगळे बॅच मेंटेन झाले पाहिजे ना तुमचे?
म्हणजे आता सपोज एक आता नॉर्मल MRP किती याची? आता 108 आहे. 108, 110 पण होऊ शकते किंवा 100 कमी पण होऊ शकते. 95 होणार आहे. ओके, मग ते आता तुमचा ओल्ड स्टॉक आणि नवीन स्टॉक वेगवेगळा दिसला पाहिजे MRP वाईज की मर्ज झालं पाहिजे? होय होय नाही वेगवेगळा दिसला पाहिजे. ओके ओके ठीक आहे. मग काय करा सर, 1 मिनिट थांबा, हे क्लोज करा. त्याला एक छोटीशी एक सेटिंग आहे. ओके, इथे वरती बघा सेटिंग्स नावाचं एक ऑप्शन आहे बघा. हा, त्याला क्लिक करा. ओके, त्याच्यामध्ये ते एक सेकंड सर, सब आयटम मास्टर इथे आपल्याला बॅच नंबर तुमच्याला काय एक्सपायरी वगैरे येते सर प्रोडक्टला? एक्सपायरी येते प्रोडक्टला. ओके 4 महिन्याची एक्सपायरी असते. ओके, मग ते एक्सपायरी डेट वगैरे टाकणार आहात? हो, एक्सपायरी डेट पण टाका, ते नियर एक्सपायरी आला की आपल्याला पॉपअप पण होईल ना. हो हो बरोबर. आणि काय म्हणतो, हे बॅच नंबर येतो का त्याला? बॅच नंबर WhatsApp कर. अरे तिकडनं एक लक्ष्मी नागपूरचा एवढं पॅकेट घेऊन पाव किलोचा पटकन घ्या. फोन चालू. ओके, इथे सेटिंग मध्ये येऊन हा नाही, हा ऑप्शन ऑफच ठेवा. सब आयटम मास्टर मध्ये जायचं, ते 1 बॅच MRP, इथे मॅन्युफॅक्चरिंग याला क्लिक करायचे, क्लोज, हे पण क्लोज. आता जेव्हा आपण न्यूला ओके, हॅलो हॅलो. हा ओके, आता सेटअप रेडी आहे आपलं बघा. आता न्यू बटनला क्लिक करा आणि प्रोडक्ट ऍड करा. बॅच नंबर पण येतो त्याला. येतो ना? ओके डन. हे टाका, न्यू ला क्लिक करा. बरोबर. ओके, इथे नाव टाका. बाकी ह्याच्यात सेटअप सेमच आहे, फक्त इथे HSN च्या खाली बघितलं तर एक ऑप्शन ऍड झालाय बघा, मेंटेन बॅच. येस, याच्यामध्ये ज्या प्रोडक्टला तुम्हाला बॅच वेगवेगळ्या MRP मेंटेन करायचं आहे ना, त्या प्रोडक्टला तुम्हाला मेंटेन बॅचला तिथे क्लिक करायचे फक्त, बस. म्हणजे जुन्या MRPच्या नवीन MRPच्या दोन्ही स्टॉक तुम्हाला वेगवेगळा सेल करताना विचारणार बॅच वाईज. बरोबर, त्याला क्लिक करा. ओके, आता तिथे बॅच MRP आले बघा, त्याला डबल क्लिक करा. NA आहे तिथे, NA आहे तिथे. हा, इथे आता बॅच टाका, बॅच इथे टाकावं लागेल आता जेवढे तुम्ही. येस येस. एंटर करणार आहे. हो. हॅलो. हा बोला ना सर. एंटर करू का? हा एंटर करा. बरोबर, एक्सपायरी डेट एंटरच मारा पुन्हा एकदा. एक्सपायरी डेट टाकू नको का तिथे? हो, एंटर मारा की लगेच विचारणार तुम्हाला. ओके, याप्रमाणे बॅच तुमचे ऍड करायचे. 25 सुरू आहे ना आता? हो सर. 24 टाकलं. हो हो हो. ओके, इथे तुमची बॅच MRP एक्सपायरी टाकायची. आता इथे परचेस प्राइस आणि सगळं
हो हो, या हेड प्रमाणे सगळी इन्फो भरायची बस. आणि आणि असे ही हा आता परचेस प्राइस जी असेल ती एक्सक्लुडिंग जीएसटी आहे माझी, तर त्याच्यात जीएसटी ऍड करून किती टाकायची की? हा आता तुम्ही ऍड करूनच टाका. ओके. हो. नेक्स्ट टाइम तुमचं बिल बाय बिल येईल ना, त्याप्रमाणे ते हा, बेसिक प्राइस वर प्लस टॅक्स ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर करत जाणार. बरोबर. आणि सेलचं पण सर तुमचं तसंच आहे ना, जो बेसिक रेट असणार त्याच्या प्लस 12% ऍड झाला पाहिजे ना. हो बरोबर. ओके. बेसिक प्राइस मध्ये काय नसेल ना? नाही सध्या आता काही नका टाकू, सेल प्राइस टाका फक्त. ही सेल प्राइस सगळ्यांची तुम्ही विदाऊट जीएसटी टाकणार ना सर. परचेस प्राइस ही माझी आली, हा सेल प्राइस मी समोरच्याला कितीला विकायची आहे ती ना? एक्झॅक्टली बरोबर. इन्क्लुडिंग जीएसटी टाकू ना ती पण? तुम्हाला कसं पाहिजे, इन्क्लुडिंग पाहिजे की तुम्ही बेसिक टाकणार प्लस टॅक्स सॉफ्टवेअरने लावला पाहिजे? सॉफ्टवेअरने टॅक्स लावला तर मग ते वेगवेगळं दिसलं तर बेटर. हा मग तसं टाका. मग तुम्ही ह्याचे तुमचं मार्जिन पकडून बेसिक प्राइस टाका. जो का वर ओके. 12% आहे तो सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट जाईल ऑटोमॅटिक. मग तसं असेल तर सगळ्या प्रोडक्टचे तसेच टाकावे लागतील ना सर. एक ओके. काहीतरी क्रायटेरिया तुम्ही सेट करून ठेवा, त्याप्रमाणे प्राइस टाका. सॉफ्टवेअर जेवढा 12 असेल, 18 असेल, 5 असेल, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तेवढा टॅक्स लावत जाईल. अच्छा. हो. कसं इझी पडेल तुम्हाला? नाही, तेच बघतोय. ओके. ओके सर, त्याप्रमाणे प्रॉपर विचार करून तुमचा डेटाबेस प्रॉपर एकदा फिल्ड करायचा. जीएसटी आलेली आहे ना, हा ती मला तिथे विदाउट जीएसटी टाकायची आणि जीएसटीचा जो स्लॅब असेल हा 12%चा, तो हा वेगळं कॅल्क्युलेट होऊन सिस्टीम कडनं आला हा, पाहिजे. तो तुमच्या नवीन आपली परचेस असणार ना बिल, हा, त्यावेळी ऑटोमॅटिक होणार सर ते. ओके. मग तो चेंज होणार नाही. हो हो. 78.62 जो आहे तो -12% होऊन मला तिथे दिसणार ना? कुठे म्हणते त्या नवीन ह्याच्याप्रमाणे दिसणार. नवीन MRP ला जेव्हा नवीन खरेदी येईल ना आपली परचेस, ओके. त्या नाही नाही, ह्याच्या. इव्हन आता ह्या प्रोडक्टला पण, आता हे हा प्रोडक्ट मी मग तिथे मग विकेपर्यंत मला बेसिक, हे हा मग पाहिजे. तिथे बेसिक प्राइस टाका सर ह्याची, परचेस प्राइस. आणि परचेस प्राइस इन्क्लुडिंग जीएसटी टाकलं तर बेसिक प्राइस मध्ये विदाउट जीएसटी टाकू का मग? हा टाका. 0.20. ओके. आणि सेल आता सेल प्राइस आहे ती प्लस इन्क्लुडिंग जीएसटी टाकू ना? तशीच बरी पडेल ना तुम्हाला फायनल प्राइस? नाही, मला ऍक्च्युली काय आहे, माझी परचेस जी येते ना बिल मध्ये, हा ती विदाउट जीएसटी प्राइस येते आणि मग जे सॉफ्टवेअर वरनं जे येते बिल हा माझ्या सुपर ऑफिस कडनं, हा ते त्याचा 12% जो जीएसटी येतो हा हा सिस्टीम कडनं लागून येतो ना. बरोबर. मग तो तसंच माझा आपल्याला परचेस करायचं रेट आहे. मला बेसिक येतो. मग तसंच तुम्हाला आहे ना, पण आपल्या रिटेलर्सना पण तसंच करायचं आहे. रिटेलला पण तसंच द्यायला लागतं. ओके ओके, ते मग आता कसं बेसिक आहे, आता प्राइस ह्याच्यामध्ये टाका. माझी जी परचेस प्राइस येईल ना, हा ती हा आता रिटेलरची थोडक्यात, हा सो ती रिटेलरची परचेस प्राइस विदाउट जीएसटी तिथे येईल. ओके. नंतर त्याच्यामध्ये 12% जीएसटी ऍड होईल आणि हा मग ती त्यांना प्राइस पडेल. ओके. आणि एमआरपी त्याची ती पुढची हो हो 108 की 1 काय जी असेल ती सांगून. बरोबर. मग आता सेल प्राइस पण तुम्ही बेसिक टाका तुमच्या ह्याचे मार्जिन पकडून, जे का टॅक्स असेल तो सॉफ्टवेअर कॅल्क्युलेट करत जाईल. ओके. मग बेसिक प्राइस आणि सेल प्राइस? सेल प्राइस विक्रीची प्राइस. ओके. मी समोरच्या पार्टीला विदाउट जीएसटी कितीला देतोय ती ना? हो हो, आणि वरचा जो का टॅक्स म्हणजे जीएसटी आहे ना, तो सिस्टम कॅल्क्युलेट करेल ना ऑटोमॅटिक. नाही, मला परत एक प्रश्न तोच होता की हा आता इथे परचेस प्राइस आपण 78.62 इन्क्लुडिंग जीएसटी टाकली, हा. सो सेल प्राइस त्याच्यापेक्षा कमी कशी असू शकते असं? तुमची आता विथ जीएसटी किती होणार? ही विथ जीएसटी 86.40 जाते सेल प्राइस. आता बघा, मी एक सिंपल सांगतो तुम्हाला, माझी परचेस प्राइस जी आहे ना, हा ती विदाउट जीएसटी 70.20 आहे. बरोबर. हा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 12% जीएसटी ऍड होतो, हा ती 78.62 आहे, जी आपण परचेस प्राइस मध्ये टाकले बघा. हा 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 बरोबर ती 78.62 येते, ही इन्क्लुडिंग जीएसटी माझा परचेस झाला. बरोबर. आणि मी समोरच्या पार्टीला, आता माझ्या रिटेलर्स जे आहेत त्यांना जे मी विकणार आहे, हा त्यांची परचेस प्राइस विदाउट जीएसटी एमआरपी त्याची 108. ओके.
एंटर मारत या, ओपनिंग पॅक पर्यंत या. ओपनिंग पॅक्स. ओके. एंटर मारा आणि तिथे टाका की ते पॅक त्या MRP वाल्या आहेत त्या. 166. ओके. हे आता पहिलं झालं. एकच बॅच असल्यामुळे सेव्ह करा ते. ओके, आता नेक्स्ट ओके, आता प्रोडक्ट हा टाका. दुसरा आयटम. हो. ओके, एकच मिनिट. HSN कोड टाका आणि मेंटेन बॅचला क्लिक करा. फोन पेचा. मेंटेन बॅचला क्लिक करा सर. हा, जर तुम्हाला बॅच वगैरे मेंटेन करायचं नसेल, रेग्युलर रेट इंटू क्वांटिटी डायरेक्ट क्वांटिटी वाईज मेंटेन करायचं असेल ना, तर इथे मेंटेन बॅचला नाही क्लिक. असा एखादा प्रोडक्ट असेल ज्याला बॅच वगैरे नसेल, नुसते क्वांटिटी मेंटेन करायचं आहे, मग तिथे बरोबर. डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट रेट क्वांटिटी परचेस टाकून तो सेव्ह केला तरी चालेल. ओके, म्हणजे बॅच नंबर नाही टाकला तरी चालतो. एक्झॅक्टली, बरोबर. मग तिथे मेंटेन बॅचला जर टिक तुम्ही केला तरच हे डिटेल्स विचारणार. तरच हे डिटेल्स विचारणार. हा, नाहीतर ते अदरवाईज डायरेक्ट होतं. एक्झॅक्टली, बरोबर. परचेस सेल सगळं. हो हो हो, बरोबर. ओके. ऐसा कुछ नहीं, यहाँ पे 4-5 किलोमीटर रहेगा तो कोई कहाँ पे जाना. हॅलो. हा झाला ना ऍड करून. सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, कळलं येस, मला. क्लोज करा इथून झालं एकदा. लक्षात. ओके, ही विंडो पण क्लोज करा. ओके, पुन्हा या आयटम्स लिस्टला. ओके, का तिथे 2 आपले प्रोडक्ट ऍड झालेत, त्यांचं ओपनिंग स्टॉक, बाकी बरोबर. रेट वगैरे सगळं दिसतंय. ओके, आता बरोबर. एक सेल बिल जनरेट करा सर ह्याच प्रोडक्टचं. ओके, ते क्लोज करून आता हा, इथे. क्लोज करा सर. ओके. ओके, न्यू बटनला क्लिक करा. ओके, एंटर मारत या. ओके, इथे प्लस बटनला क्लिक करून आपला सप्लायर ऍड करायचा. कस्टमर, सॉरी. एंटर मारत या. ओपनिंग मध्ये त्याचं जर मागील काय आउटस्टँडिंग असेल तर टाकू शकता. ओके, गावाचं नाव टाका ऍड्रेस मध्ये त्यांचे बस, आणि मोबाईल नंबर, आणि जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, आणि सेव्ह बटनला क्लिक करून तुम्ही सेव्ह करा बस. हा, सेव्ह करा. हो, सेव्ह करा. बाकीचे ऑप्शन कधी ऍड करू शकता. बस एंटर मारत आहे सर. ओके, का इथे प्रोडक्ट लिस्ट आली बघा. इथे तुम्ही सर्च करू शकता. इथे इथे बॅच विचारेल बघा तुम्हाला, सेम बॅच नंबर, एक्सपायरी, MRP सगळं. क्वांटिटी टाका. त्याला आता 10 क्वांटिटी मला द्यायची. इथे प्राइस मॅन्युअली टाकायची. नाही, एक सेकंड. आपण इथे याला आता मग प्राइस टाकलेली ना इथे. हो, मगाशी टाकली होती. एक सेकंड बघूया. सेल प्राइस टाकलेली आहे, हीच ना. हो. ओके, त्याला एक सेटिंग असते, त्या इथून सेट आपण करू शकतो. तर इथे यायचं मास्टर्स, इथे सेल टाइप, जीएसटी सिरीज, याच्यावर डबल क्लिक करायची.
इथे बघा सेल प्राइसेस आहे. कुठं आहे? हा आहेस कुठे? ते आता महत्वाचं होतं का जिरू थोडा आणणं? कामाच्या वेळेला तुम्ही कसं जाता? संध्याकाळी आता त्या मुली वगैरे. हॅलो, हा सर, आता हा क्रिएट करा बस. बघा, आता क्रिएट करा बघा, आता गेलं अपडेट झालंय ते. ओके, सेल करू ना आता? हो, सेल बिल जनरेट करा, न्यू ला क्लिक करा. न्यू. बरोबर, एंटर मारत या. पार्टीचं नाव ऑलरेडी आपण सेल क्रिएट केलंय, त्यामुळे ते असं एंटर करत या पुढे. ओके, नाव तेच घ्या, सिलेक्ट करा, एंटर मारत या. ओके, मारा एंटर. ओके, इथे प्रोडक्ट लिस्ट आली बघा. ओके, मारा एंटर. बरोबर. ओके, आला प्राइसिंग पण आला तिथे. टाका क्वांटिटी आणि एक बिल बनवा दोन्ही प्रोडक्टचं. रँडमली काही क्वांटिटी टाका आणि आपल्या कॅल्क्युलेशन. बिल डिलीट करता येतं ना? हो, डिलीट करता येतं. इथे तुम्ही पर्सेंट मध्ये, अमाऊंट मध्ये डिस्काउंट टाकू शकता पाहिजे असेल. हे आयटम वाईज ऑलरेडी डिस्काउंटेड अमाउंटच आहे. ओके, नाही मी जस्ट बोलून ठेवतो सर, म्हणजे कधी इन केस टाकायचं झालं तर. ओके, एंटर मारायचा का पुन्हा प्राइस लिस्ट येईल. नेक्स्ट प्रोडक्ट तुम्ही इथे डायरेक्ट सर्च पण करू शकता, तिथे आता ब्लिंक होते कर्सर तिथे. ओके, आता एवढ्याचं तुमचं, हो, बिल बघा तुमचं बरोबर झालंय काय. हो, परफेक्ट आलं ना. ओके, बस सेव्ह केलात की तुम्हाला प्रिंटला विचारणार. प्रिंट तुम्ही हे करू शकता, नको असेल तर डायरेक्ट हे आता सेव्ह करा, चालेल. सेव्ह बटन दाबलं. ओके, एंट्री सेव्ह झाले. इथे विचारतात, येस, इथे फुल पेज हा पेज प्रीव्यू घेऊ शकतो. आधी इथे, हाफ पेज, हा, फुल पेज काय? येस, जो फॉर्मॅट पहिला सिलेक्ट करायचा कोणता पाहिजे तो. आधी हे करा, फुल पेज हाफ पेज सिलेक्ट करा कोणता पाहिजे तो. ओके, आणि प्रिव्ह्यू करा. ओके, आता इथे जो हा ऍड्रेस येतोय, हा, हा तो अर्धवट येतोय ऍड्रेस, तो पूर्ण? हो, तो मी तुम्हाला उद्या सकाळी दिला तर चालेल ना. हो, चालेल चालेल. बाकी हो, मी ते फक्त just पूर्ण, विचारलं तुम्हाला. यस यस, तर दोन्ही कमांड लावून देतो, पूर्ण डिटेल्स मध्ये ऍड्रेस वगैरे सगळं प्रिंट होऊन येईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, बाकी तुमचे जेवढे प्रोडक्ट लिस्ट वगैरे जेवढं आहे ना सर, आज उद्या हा. वगैरे ऍड करून घ्या. बाकीचं मी मी तुम्हाला, सकाळीच ऍड करेन. हो, मग पेमेंट, रिसीट, सेल, परचेस, अजूनही तुमचं का असेल, बिल फॉर्मॅट सगळं सेट करून देतो तुम्हाला. चालेल चालेल. ओके, नक्की नक्की. येस सर, थँक्यू. ओके 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 सर, हे बघा याप्रमाणे हे आपलं छान असं सॉफ्टवेअर आहे. आपले बरेच कस्टमर हे सॉफ्टवेअर यूज करतात. तुम्ही पण आपलं हे सॉफ्टवेअर वापरू शकता. तुम्हाला फ्री मध्ये डेमो पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा, तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल सर. ओके सर, थँक्यू.